जरा पहिले सुचला होता म्हणून निघालो चोळून घ्यायला. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात? गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज निघालो एक फेरफटका मारायला. तांदळवाडीला निघालो मी आज. जरा पाय मुडपलाय, म्हटलं जाऊन जरा पायचा मुडपा काढून यावा. तर निघालोय आता. सकाळ सकाळी तर थंडी भरपूरच होती. कुडकुड कुडकुड करत मी गेलो पटमन. पक्षी पण आडवे यायला लागलेत. आता दाखवतो तुम्हाला ना. बघ, सकाळ सकाळी निघालो फास्ट. हळू जावं तर उशीर होतंय म्हणलं, म्हणून निघालो फास्ट. 70च्या स्पीडने म्हणून निघालो बघा. हळू 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 आलं बघा पक्षी कसं आडवे येते ती. नमस्कार मित्रांनो, आज आपण हाडाविषयी कुठल्याही फ्रॅक्चर, हाडाची गॅप त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहे. कारण सुद्धा नीट होत नाही ते इथं यांच्याकडे त्याचा उपचार बी करून भेटतो, त्याचं निदान पण होते. मी स्वतः अनुभवलेलं आहे. तर चला तर आपण त्यांची भेट घेऊया. नमस्कार, तुमचं नाव काय? माझं नाव सलीम शेख, तांदूळवाडी, तालुका जिल्हा सोलापूर. बरं, हाडांविषयी कुठले कुठले म्हणजे गॅप पडलेले का फ्रॅक्चर झालेले, मुडफा बसलेले, मणक्याचे आकार, हां, हाड सरकलेलं, खांदा सरकलेलं, गुडघा सरकलेलं, पाय मोच खाल्लेलं, संपूर्ण दुरुस्त. बरं, त्याचं उपचाराचा खर्च साधारण किती आहे तुमच्याकडे? ज्यांनी देईल तेवढं आहे माझ्याकडे. मी काय पैसे पण मागत नसतो. म्हणजे असं फिक्स नाही की मला एवढीच पाहिजे तेवढीच पाहिजे. नाही नाही, जेवढी समोरचा व्यक्ती जेवढे देईल तेवढं स्वखुशीने तेवढी घ्या तुम्ही. हो. बरंच ते हाडाचा गॅप म्हणा, बाकी फ्रॅक्चर ते किती वेळेस येऊन जावं लागेल तुमच्याकडे? मणक्यात गॅप असेल तर एक 4-5 आठवड्याला एकदा यायचं. म्हणजे एक किती फेरी कितीदा होईल तुमच्याकडे? म्हणजे 5 आठवड्याला एकदा येऊन गेले. ओके, 5 आठवड्यामध्ये तुम्ही ओके. बरं, ज्या दिवसाचा असेल तर 1-2 दिवस, 2 आठवडे जास्त लागते, बाकी नाही. बरं, त्यासाठी बाकी काय उपचारामध्ये फक्त तुम्ही काय यूज करता? असं फक्त तेल आहे आपल्याकडे. बाकी औषध गोळ्या वगैरे काही नाही. त्याची ईश्वराची लीला आहे, माझा हात आहे, एवढंच. नाही, असं करणारे म्हणजे कमीत कमी ह्याच्यामधले आणि पहिल्याच्या काळातले असं चोळून वगैरे करणारी लोक लय कमी आहेत सध्या. आणि ही फक्त ग्रामीण भागापुरतं आहे. सिटीमध्ये गेलं तर दवाखान्यात गेल्यानंतर कितीही पैसा घालायचं काम आहे. कमीत कमी मध्ये तर होणं शक्यच नाही. कारण आणि ग्रामीण भागामध्ये तुमच्यासारखी लोक आहे कमी आहे म्हणून हे हायती म्हणून चालू आहे सगळं. चाललंय. नाहीतर दवाखान्यामध्ये गेल्यानंतर काय पैसा घालवायचंच काम आहे सगळं. ठीक आहे, धन्यवाद.